Hello everyone, welcome to Watkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on atomic structure from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from Classroom Wing. Now in this video, we will discuss questions from Competition Wing, that is from question number 66 to 70 in detail. Question number 66 is, when the canal ray experiment was conducted by taking helium gas in the discharge tube, E by M value of the particles was found to be less under low voltage and it was found to be more under high voltage. How do you explain this? What is question? जेव्हा कॅनल रे एक्सपेरिमेंट कंडक्ट केला होता टेकिंग हेलियम गॅस इन अ डिस्चार्ज ट्यूब, तर E बाय M व्हॅल्यू ऑफ पार्टिकल्स वॉज फाउंड टू बी लेस. E बाय M ची व्हॅल्यू लेस कधी होती? अंडर लो व्होल्टेज, आणि इट वॉज फाउंड टू बी मोर आणि जास्त केव्हा होती? हाय व्होल्टेजला. हाऊ डू यू एक्सप्लेन दिस? तर हे एक्सप्लेन कसं करायचं आहे? ओके, व्हॉट दिस क्वेश्चन? Then see the answer. E by M. E by M. E means charge of positive ion. E means charge of positive ion. Okay, positive ion. And M is a mass of positive ion. Okay, M is a mass of positive ion. For what? For canal rays. Okay, for canal rays. काय सांगितलेलं आहे बघा? E by M. E by M म्हणजेच काय? E is a charge of positive ion. E हा चार्ज असेल पॉझिटिव्ह आयन वरचा आणि M हे काय असेल? मास ऑफ पॉझिटिव्ह आयन. मास असेल पॉझिटिव्ह आयनचं. आणि हे कशासाठी? तर कॅनल रेज साठी. कॅनल रेज म्हणजेच कॅनल रेजला काय म्हणलं जातं? एनोड रेज. ओके, कॅनल रेज लाच ऑल्सो नोन एज एनोड रेज, विच इज पॉझिटिव्ह आयन्स, जे की काय असतात? पॉझिटिव्ह आयन असतात. गॉट दिस वन? कॅनल रेज आर ऑल्सो कॉल्ड एज एनोड रेज and which is positive ion, which have positive ion. Got this one? Under low voltage ला काय असेल? लो व्होल्टेजला काय होते बघा? ॲटम काय करतोय? लूज लेस इलेक्ट्रॉन्स. ॲटम काय करतोय? लूज करतोय लेस इलेक्ट्रॉन्स. लूज करणे म्हणजे देऊन टाकतोय कमी इलेक्ट्रॉन. आता ॲटमने जर इलेक्ट्रॉन लूज केले तर त्यावरती कुठला चार्ज येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. पण ॲटम वरती हा जो चार्ज आहे तो कोणता येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. परंतु लेस इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे कसा चार्ज येणार आहे? लेस पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. कसा चार्ज येणार आहे? लेस पॉझिटिव्ह चार्ज. गॉट दिस वन? लेस पॉझिटिव्ह चार्ज. काय? लो व्होल्टेज साठी जेव्हा ॲटम काय करेल? लूज करेल लेस इलेक्ट्रॉन, कमी इलेक्ट्रॉन. लो व्होल्टेजला ॲटम लूज केल्यानंतर त्यावरती कुठला चार्ज येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. परंतु कसा येईल? लेस पॉझिटिव्ह चार्ज येईल. गॉट दिस वन? फॉर E by M ची जी व्हॅल्यू आहे, तर आता चार्ज काय झाला?
लो झाला, चार्ज काय झाला, लो झाला. ओके, तर E by M ची व्हॅल्यू पण काय झाली, लो झाली. गॉट दिस वन. देन when, आता हे कशासाठी झालं, लो व्होल्टेज असताना. गॉट दिस वन. आता हाय व्होल्टेज साठी, हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेज साठी काय असेल पहा, atoms ॲटम काय करतोय, मोर इलेक्ट्रॉन लूज करतोय, इलेक्ट्रॉन लूज करतोय. ॲटम काय करतोय, मोर इलेक्ट्रॉन लूज करतोय. ओके, आणि जो चार्ज असेल ॲटम वरती, लूज केल्यानंतर कुठला चार्ज क्रिएट होते, पॉझिटिव्ह चार्ज होते. परंतु ॲटमने काय केलेले आहेत, जास्त इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे यावरती काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल. पॉझिटिव्ह चार्ज काय असेल, मोर असेल. काय असेल, मोर असेल पॉझिटिव्ह चार्ज. गॉट दिस वन. देन हिअर फॉर E by M, चार्ज काय होता इथं, जास्त आहे, मोर आहे. तर E by M ची व्हॅल्यू पण काय असेल, जास्त असेल. ओके, गॉट दिस वन एव्हरीवन. ओके, then we will see next question. इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, E by M value of particle was found to be less under low voltage and it was found to be more under high voltage. Got this one? Then we will see next question, that is question number 67. Different gases can produce different colors in a discharge tube. Explain with reason. काय म्हणलंय क्वेश्चन मध्ये पहा, वेगवेगळे गॅसेस काय करतात, वेगवेगळे कलर क्रिएट करतात डिस्चार्ज ट्यूब मध्ये. तर रिझन काय त्याचं सांगायचं आपल्याला. ओके, इन ऑर्डर टू return to the ground state, in order to return to the ground state, electron release काय करतोय, इलेक्ट्रॉन बघा रिलीज करतोय एक्सेस एनर्जी रिलीज करतोय, इलेक्ट्रॉन रिलीज करतोय एक्सेस एनर्जी फॉर्म ऑफ लाईट. कशामध्ये, इन अ फॉर्म ऑफ लाईट. गॉट दिस वन. In order to return to the ground state ला येण्यासाठी इलेक्ट्रॉन काय करतोय, रिलीज करतोय एक्सेस एनर्जी रिलीज करतोय इलेक्ट्रॉन. तर कशाच्या फॉर्म मध्ये, इन अ फॉर्म ऑफ लाईट. ओके, द लाईट is differently, लाईट कशी असेल, डिफरंटली कलर्ड. ओके, वेगवेगळ्या कलरची असेल, डिफरंटली कलर्ड इन ईच ट्यूब. प्रत्येक ट्यूब मध्ये काय असेल, लाईट ही वेगवेगळ्या कलरची असेल. का, का वेगवेगळ्या कलरची असेल बघा, बिकॉज ऑफ द
डिफरंट वेवलेंथ, कशामुळे तर डिफरंट वेवलेंथ ऑफ लाईट, लाईटची जी वेगवेगळी वेवलेंथ असते त्याच्यामुळे. ओके, ऑफ लाईट, डिफरंट वेवलेंथ ऑफ लाईट that must be released in each instance, काय म्हणले पहा, द लाईट इज डिफरंटली कलर इन each tube. लाईट ही वेगवेगळ्या कलर मध्ये आहे प्रत्येक ट्यूब मध्ये, बिकॉज ऑफ, कशामुळे तर डिफरंट वेवलेंथ ऑफ लाईट, लाईटची जी वेवलेंथ असेल ती डिफरंट आहे, त्यामुळे ते काय होईल, मस्ट बी रिलीज्ड इन each instance. What this one? त्यामुळे काय होतंय, डिफरंट गॅसेस कॅन प्रोड्यूस डिफरंट कलर इन अ डिस्चार्ज ट्यूब. Got this one? Then next question number 68. Question number 68 is, anode rays produced by isotopes and isobar possesses same charge when taken in a different discharge tube. Which among the two set of anode rays show different deflection in the presence of an electric field? तर क्वेश्चन काय बघा, anode rays produced by isotopes and isobar. anode ray ने क्रिएट केलेले आयसोटोप आणि आयसोबार जे आहेत, possesses same charge, त्याच्यावरती कसा असेल, सेम चार्ज आहे. when, कधी तर टेकन इन अ डिफरंट डिस्चार्ज ट्यूब, वेगवेगळ्या डिस्चार्ज ट्यूब मध्ये घेतल्यानंतर. which among the two, त्या दोन्ही मधल्या सेट मधून anode rays show different deflection, वेगवेगळे डिफ्लेक्शन कोण शो करते, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्स मध्ये विचारलेलं आहे आपल्याला. गॉट दिस वन? तर आता आपल्याला आन्सर पाहायचा आहे. पहा, आयसोटोप्स म्हणजे काय पहा, आयसोटोप्सला काय असते बघा, सेम ॲटॉमिक नंबर. आयसोटोपला सेम atomic number, having same atomic number and mass number different असेल, and mass number काय असेल, different असेल. आयसोटोप म्हणजे काय, having same atomic number and mass number different. ओके, atomic number सम असतो आणि mass number different असतो. तर आता आयसोबार म्हणजे काय पहा, आयसोबार म्हणजे डिफरंट ॲटॉमिक नंबर. आयसोबार मध्ये काय असतंय, डिफरंट ॲटॉमिक नंबर different atomic number and same mass number. आयसोबारचं काय असतंय, डिफरंट ॲटॉमिक नंबर आणि सेम मास नंबर असतोय. तर पहा, आयसोटोप्स isobars have same charge. त्याला काय आहे, सेम चार्ज आहे. ओके, तर E by m म्हणजे पहा, चार्ज आणि मास. E म्हणजे काय आहे, चार्ज आहे. m म्हणजे काय आहे, मास आहे. चार्ज काय असेल बघा, सेम फॉर बोथ. चार्ज हा आयसोटोप साठी आणि आयसोबार साठी पण काय आहे, सेम आहे. सेम फॉर बोथ. ओके, चार्ज हा सेम आहे आयसोटोप्स आणि आयसोबार साठी.
मास काय आहे? डिफरंट आहे. मास काय आहे? डिफरंट आहे. कशासाठी? आयसोटोप साठी. आयसोटोप्स मध्ये काय असेल? मास डिफरंट असेल. व्हॉट दिस वन? आणि सेम चार्ज आहे. हेन्स आयसोटोप्स अँड मास पहा सेम. कशासाठी सेम आहे मास? फॉर आयसोबार. Therefore E by m is fixed. आयसोबार साठी पहा, चार्ज काय आहे? सेम आहे. चार्ज सेम म्हणले दोन्हीसाठी, म्हणजे आयसोबार साठी काय असेल? सेम असेल. आणि मास पण काय असेल? सेम असेल. त्यामुळे E by m हे जे आहे ते काय असेल? फिक्स्ड असेल. कुणासाठी? आयसोबार साठी. आणि हेन्स isotopes show different deflection. आयसोटोप काय शो करतोय? different deflections. In electric field. Got this one? तर आयसोबार साठी E by m हा फिक्स आहे. का? तर चार्ज आणि मास हे दोन्ही पण सेम असल्यामुळे. आणि आयसोटोप काय करतोय? शो डिफरंट डिफ्लेक्शन इन अ इलेक्ट्रिक field. Got this one? Then we will see next question, that is question number 69. Question number 69 is, if A plus 1 त्याचा atomic number x आहे आणि mass number y आहे, or B plus 1 atomic number x minus 1 आणि mass number y minus 2 were to be used instead of a particles in a Rutherford's experiment. हे काय केलेलं आहे? रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंट मध्ये यूज केलेलं आहे. which would be better and why? instead of particle च्या ऐवजी हे दोन व्हॅल्यूज यूज केलेले आहेत. तर कोणतं बेटर आहे म्हणून विचारलंय आपल्याला. Got this one? तर the result of Rutherford alpha ray scattering experiment the result of Rutherford's alpha ray scattering experiment are very clear. कसं आहे? very clear आहे. as lighter particle show larger deflection. काय म्हणलेलं आहे बघा, जर पार्टिकल जर लाइटर असेल तर तो काय करतोय? जास्त डिफ्लेक्शन दाखवतोय. ओके, लार्जर डिफ्लेक्शन. आता इथं पहा, A plus 1 मध्ये याचा मास नंबर काय आहे? y आहे. आणि B plus 1 मध्ये याचा मास नंबर काय आहे? y minus 2 आहे. तर या दोन्ही मध्ये लाइटर कोणता आहे पहा? B plus 1 हा लाइटर आहे. So B plus 1 would be preferable. B plus 1 would be preferable. Got this one? लाइटर पार्टिकल काय करतोय?
शो लार्जर डिफ्लेक्शन. आता या दोन्ही मध्ये कुठला पार्टिकल लाइटर आहे तर B+1. गॉट दिस वन. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 70. Question number 70A. According to Bohr's theory, the electrons revolve around the nucleus in a definite path called orbit. Do the electrons revolve around with the same speed in all orbit? Justify. काय सांगितलेलं आहे पहा. क्वेश्चन काय आहे. रुदरफोर्डच्या थेअरीनुसार इलेक्ट्रॉन काय करतात, रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियस भोवती फिरतात डेफिनाइट पाथ मध्ये, त्यालाच काय म्हणलं जाते, ऑर्बिट. डू द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड विथ सेम स्पीड, ते इलेक्ट्रॉन्स सगळे सेम स्पीडनेच रिव्हॉल्व करतात का, तर जस्टिफाय करायचं आहे. व्हॉट दिस वन क्वेश्चन. तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व राउंड द न्यूक्लियस, रिव्हॉल्व, इलेक्ट्रॉन काय करतात पहा, रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन revolve around nucleus with high speed, with high speed. In orbit, in order to, काय होते पहा, electrons revolve around nucleus with high speed. काय करत आहे, इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती हाय स्पीडने रिव्हॉल्व होत आहे. ओके. टू counterbalance the, to counterbalance, to counterbalance nuclear force of attraction, counterbalance nuclear force of attraction. गॉट दिस वन. काय सांगितलंय बघा, इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती हाय स्पीडने रिव्हॉल्व होतोय. काउंटर बॅलन्स न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कशासाठी तर टू काउंटर बॅलन्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. गॉट दिस वन. देन न्यूक्लियस, न्यूक्लियस काय होतं बघा, जसजसं न्यूक्लियसचं डिस्टन्स इन्क्रीज होईल, न्यूक्लियसचं डिस्टन्स काय होईल, इन्क्रीज होईल. जसं जसं न्यूक्लियरचं डिस्टन्स इन्क्रीज होईल, न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, तेव्हा काय होते पहा, न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतं, डिक्रीजेस होते. काय होईल पहा, न्यूक्लियसचं डिस्टन्स जसं जसं वाढत जाईल, न्यूक्लियर डिस्टन्स इन्क्रीजेस, न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज, फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतं, डिक्रीज होतं, आणि लेसर वेलोसिटी, आणि वेलोसिटी काय होते, कमी होते, लेसर वेलोसिटी, लेसर वेलोसिटी. इलेक्ट्रॉन टू काउंटर बॅलन्स, इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन काय करते बघा, इलेक्ट्रॉन टू काउंटर बॅलन्स, काउंटर बॅलन्स लेसर न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि इलेक्ट्रॉन काय करतोय, काउंटर बॅलन्स करतोय, कशाला, लेसर न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला, काउंटर बॅलन्स करतोय कुणाला, तर लेसर न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शनला. गॉट दिस वन. सो वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, तर वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन काय होते पहा, वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन
ऑफ इलेक्ट्रॉन, तर पहा के ची सगळ्यात जास्त असेल, त्यानंतर एल ची, त्यानंतर एम ची, त्यानंतर एन ची. गॉट दिस वन. जसं जसं डिस्टन्स न्यूक्लियस पासूनचं जे वाढत जाईल तेव्हा काय होईल, इन्क्रीज द न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर पहा क्वेश्चन आन्सर आपल्याला एकदा समजून घ्यायचं आहे. इलेक्ट्रॉन revolve around the nucleus at high speed in a orbit in order to counterbalance the nuclear force of attraction. इलेक्ट्रॉन काय करत आहेत, रिव्हॉल्व करत आहेत कुणाभोवती, न्यूक्लियस भोवती. कशासाठी, तर काउंटर बॅलन्स द न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. गॉट दिस वन. ॲज न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस, न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कधी डिक्रीज होते पहा, डिक्रीजेस with increase in distance from the nucleus. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होत आहे, डिक्रीज होते. कधी, तर इन्क्रीज इन डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस. न्यूक्लियस पासून जसं जसं आपण पुढे जाऊ, डिस्टन्स वाढत जाईल तेव्हा काय होईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होईल. ओके. द न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. देअरफॉर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व विथ लेसर वेलोसिटी. त्यामुळे इलेक्ट्रॉन काय करतात, कमी वेलोसिटीने फिरतात. ओव्हरकम लेसर न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कमी न्यूक्लिअर फोर्स जो आहे त्याला ओव्हरकम करण्यासाठी. दस द वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिट डिक्रीजेस इन ऑर्डर. आता वेलोसिटी काय होत आहे, डिक्रीजेस इन ऑर्डर टू. के ची सगळ्यात जास्त असेल, एल ची त्यापेक्षा पुन्हा के ची असेल, त्यानंतर एल ची असेल, त्यानंतर एम ची असेल, त्यानंतर एन ची असेल. म्हणजे हे काय होत आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. जसं जसं डिस्टन्स वाढेल तस तसं डिक्रीज होत असेल. ओके, गॉट दिस वन. देन नेक्स्ट क्वेश्चन. Question number B. A natural sample of an element contains two isotopes A and B. दोन isotopes आहेत. The difference in their atomic mass काय आहे, 2 unit आहे. If the percentage abundance of lighter isotope A is 25% and its atomic mass is Y, calculate the average atomic weight. आपल्याला average atomic weight काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. Atomic mass of lighter isotope A is given as, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, atomic mass of lighter isotope A is given as Y. Okay. Percentage of abundance of isotope A is given. Percentage of abundance of isotope A is given as, percentage of isotope A is given as 25% दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. व्हॉट दिस वन. डिफरन्स बिटवीन ॲटॉमिक मास बिटवीन आयसोटोप ए अँड बी इज 2. डिफरन्स पण दिलेला आहे. डिफरन्स बिटवीन ॲटॉमिक मास A, mass of isotope A and B is given in a question, that is 2. Since A is a lighter isotope, the atomic mass of isotope B is Y plus 2. Difference between atomic mass of A. डिफरन्स काय दिलेला आहे, 2 दिलेला आहे. तर A हा लाइटर आहे, तर B चा ॲटॉमिक मास काय असेल, ॲटॉमिक मास
ऑफ बी काय असेल, ॲटॉमिक मास ऑफ बी काय असेल तर y+2, कारण ए हा लाइटर आहे. ओके, सो बीचा ॲटॉमिक मास y+2 असेल. द टोटल अबंडन्स ऑफ ऑल आयसोटोप इज 100%. टोटल काय आहे पहा, दोन्हीचं टोटल abundance percentage, abundance काय आहे, all isotopes all isotopes are 100%. काय असेल, 100% असेल. तर आपल्याला ए च दिलेलं आहे, abundance of percentage of abundance of isotope B is, B च कसं फाइंड आउट करायचं बघा, percentage of abundance of B is, ए च काय दिलेलं आहे 25%, टोटल आहे 100%. 100% मधून 25% मायनस केल्यानंतर काय येईल 75%. हे कशाचं आलेलं आहे, अबंडन्स बी च. गॉट दिस वन. देन पर्सेंटेज अबंडन्स टू द, आता काय करायचं बघा, कन्वर्ट करायचं पर्सेंटेज अबंडन्सला डेसिमल मध्ये. तर डेसिमल अबंडन्स ऑफ आयसोटोप इज, डेसिमल abundance of isotope A, decimal abundance of isotope A is 25. डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. 25 डिवाइड बाय 100 म्हणजेच काय येईल पहा, 0.25. व्हॉट दिस वन, डेसिमल मध्ये कन्वर्ट केलो. डेसिमल अबंडन्स ऑफ आयसोटोप B इज, डेसिमल abundance of isotope B is काय असेल पहा, 75. B चं काय होतं 75% डिवाइडेड बाय 100 विच इज इक्वल्स टू 0.75. गॉट दिस वन. देन कॅल्क्युलेट द अवरेज ॲटॉमिक वेट. अवरेज ॲटॉमिक वेट काढायचं आहे आपल्याला. अवरेज ॲटॉमिक वेट काय असते बघा, ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप ए. ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप काय आहे, अवरेज ॲटॉमिक वेट काढायचं आहे आपल्याला. 1 मिनिट. अवरेज ॲटॉमिक वेट, average atomic weight which is equals to काय पहा, ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप ए. ॲटॉमिक मास काय आहे आयसोटोप ए चं, y into डेसिमल अबंडन्स ऑफ आयसोटोप ए. डेसिमल अबंडन्स आपण फाइंड आउट केलेला आहे 0.25 प्लस ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप बी. ॲटॉमिक मास ऑफ आयसोटोप बी आपण फाइंड आउट केलेला आहे y+2. ओके, इनटू डेसिमल अबंडन्स ऑफ आयसोटोप बी काय आहे 0.75. व्हॉट दिस वन. देन कॅल्क्युलेट दिस, 0.25 y plus 0.75 y plus 1.50 which is equals to y plus 1.50. Got this one? This is final answer, y plus 1.50. Okay. Then यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू.